नमस्कार मित्रांनो, तडीपारीच्या नोटिसीनंतर सन्माननीय डीसीपी अतुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मंगेश साबळे हा कायदा पाळत नाही आणि त्याला तडीपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही कुठं कायदा पाळताय? तुम्ही कुठला कायदा पाळलाय? IAS IPS लेवलचे वरिष्ठ लेवलचे तुम्ही अधिकारी आणि खोटे साक्षीदार घेऊन तुम्ही गुन्हे दाखल करतायत. एका सामान्य सरपंचाला तुम्ही तडीपार करतायत. मी काय बोललोय? माझ्या केलेल्या आंदोलनाच्या जगजाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मला तडीपार करा. मात्र तुम्ही खोटे आरोप घेऊन खोटे गुन्हे खंडणीचे दाखल करून जर मला तडीपार करणार असेल तर मी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हे विसरून चालणार नाही. आज समाजामध्ये कोण कायदा पाळतंय? तुम्ही वरिष्ठ अधिकारी असताना कायदा पाळत नाहीये. राजकीय लोकांची कठपुतली तुम्ही बनलात. अरे राजकीय लोकांचा सोडा, राजकीय लोकांच्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकतायत. OSD सारख्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकतायत. हे तुम्हाला शोभणारं नाहीये. तुम्ही IPS लेवलचे अधिकारी आहात आणि तुम्ही कायदा पाळणं हे सर्वोच्च तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मात्र जर का तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करणार असाल तर कदापि आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. स्वतंत्र भारतात, स्वतंत्र देशात आम्ही राहतो. याच्यासाठी आमच्या पूर्वजांनी, याच्यासाठी आमच्या शहीदांनी रक्त सांडून हा देश स्वतंत्र केलेला नाही. तुमची दादागिरी या ठिकाणी चालणार नाही. हा मंगेश साबळे जर का चुकत असेल तर त्याला शिक्षा द्या. मात्र चुकीचे गुन्हे जर का दाखल करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. काय चुकलं होतं माझं? कलेक्टर साहेबांना खाली या म्हणून बोललो मी. माझ्या वेदना तुम्हाला दिसल्या नाही, मात्र ओरडलेलं तुम्हाला माझं दिसलं. त्या CO मॅडमला मी गाडी अडवली. त्या CO मॅडमनी का माझ्यावर तक्रार दाखल केली नाही? CO मॅडमवर तुम्ही प्रेशर आणलं कारण त्या CO मॅडमला माहित होतं की मंगेश साबळे जे बोलतोय ते खरं आहे. म्हणून एका रात्रीत 120 चेकवर सह्या करून, फाईलीवर सह्या करून सगळ्यांचे प्रश्न त्या मॅडमनी माझ्या एका आवाजावर सोडवले. आणि मग तुम्ही त्या CO मॅडमवर दबाव आणून गुन्हा दाखल 353 दाखल करा म्हणून सांगितलं. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. म्हणून तुम्ही तुमच्या त्या हवालदारावर प्रेशर आणून माझ्यावर गुन्हे दाखल केले. मग सामान्यासाठी आवाज आम्ही उचलायचा नाही का? सामान्यासाठी मुळीच आम्ही आवाज उचलायचा नाही? शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, आमच्या लेकरांसाठी, आज आरक्षणासाठी या समाज भांडतोय त्याच्यासाठी आवाज उचलणं गुन्हा आहे? आंदोलन करणं हा गुन्हा आहे? मग आंदोलन करणं हा गुन्हा असेल तर संसदेत कायदा तयार करा, कायदा पारित करा. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आंदोलन करणं हा गुन्हा नसून आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे आणि अधिकाराखालीच मी आंदोलन केलेत. आणि माझ्या आंदोलनाने कुठं दहशत निर्माण झाली आहे? कुठं मी कोणाला खंडणी मागितली आहे? एकतरी ठेकेदार, एकतरी अधिकार समोर आणून सांगा मी खंडणी मागितली आहे म्हणून. तुम्हाला काही सापडत नाहीये. तुम्हाला राजकीय लोकांचं ऐकायचंय, तुम्हाला राजकीय नोकरदार वर्गाचं ऐकायचंय आणि आमच्यासारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरावर तुम्हाला तडीपारी दाखल करायची आहे. आम्ही तुमच्या डोळ्यात खुपतोय. आमच्यामुळे तुमचा भ्रष्टाचार बंद होतोय. आमच्यामुळे शहरात होणारे मर्डर, शहरात होणारे गुन्हेगारी, शहरात होणारे अवैध धंदे जगासमोर, जनतेसमोर येत आहे म्हणून तुमच्या डोळ्यात खुपतंय आणि म्हणून तुम्ही आमचाच काटा काढायला निघले. पण लक्षात ठेवा, एका मंगेश साबळेला संपवणार तर या महाराष्ट्रामध्ये 14,000 मंगेश साबळे या ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निमित्तानं मी उभे करणार. मी दजावणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचलेला मावळा आहे. कायदा मी जाणतो, कायद्याचा आदर करणारा मी माणूस आहे. कधीही कायदा मानत नाही म्हणले तर मला जामीन झाल्यानंतर ज्या अटीवर जामीन दिले, दर रविवारी मी तुमच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावत नाही का? दर रविवारी येतो तुमच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावतो. याला कायदा पाळणं नाही म्हणता तर काय म्हणता? दर रविवारी तुम्ही मला बोलवता, तिथं हजेरी लावण्यासाठी बसून ठेवता. याला कायदा पाळणं नाही तर काय म्हणता? आणि कायदा पाळला नाही मी? कायदा तुम्ही पाळत नाहीये. कायदा तुम्ही हातात घेतलाय आणि तो खाली पडू नये म्हणून आमच्यासारखे तरुण आता जागवणार आहे. डीसीपी अतुलकर सर यांना माझं सांगणं आहे, तुम्ही सूडबुद्धीनं कितीही कारवाई केली, तुम्ही मला काय काय बोलले, काय काय शिव्या दिल्या ते मी ऐकून घेतलं. कारण मी चुकलेलो होतो त्यावेळी मी आंदोलन केलेलं होतं. मात्र आता मी चुकलेलो नाहीये. खोटे साक्षीदार उभे करून तुम्ही जर का माझं मुंडकं मोडण्याचं काम करणार असेल तर माझी मान छाटली तरी सुद्धा मी मागं हटणार नाही. जय जवान, जय किसान.